नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना BE BTech करायचे आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी PCMची CET दिली आहे आणि आता त्यांना BE BTechसाठी प्रवेश घ्यायचा आहे, तर त्या विद्यार्थ्यांना आता कॅप राऊंड रजिस्ट्रेशनची सुरुवात ही झालेली आहे. आज या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कॅप राऊंडचे जे काही टाईम टेबल आहे, तरी ते आपण स्क्रीनवरती बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कॅप राऊंड रजिस्ट्रेशनला सुरुवात ही 2/7/26ला झालेली आहे आणि रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची मुदत ही 19/7/2026 आहे. म्हणजे 2च दिवसामध्ये ही आपली रजिस्ट्रेशन करण्याची मुदत ही संपणार आहे. इथे आपण एक लक्ष द्यायचं आहे, इथे स्टार दिलेले आहे. याचा अर्थ असा आहे की ही आपणास रजिस्ट्रेशन करण्याची मुदत वाढ ही होणार आहे. 2/7/26 ते 19/7/26 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपणास रजिस्ट्रेशन हे करता येणार आहे. पुढे जे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, 3/7/2026 ते 20/7/2026 पर्यंत आपणास जे काही आपले डॉक्युमेंट आहेत ते ई-स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनीने आपणास हे डॉक्युमेंट चेक करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे आपले जे काही डॉक्युमेंट असतील व्हेरिफिकेशन करण्याचे, ते आपण फिजिकल आणि ई-स्क्रुटिनीने आपण हे आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहेत. डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट. तर जे काय आपले डॉक्युमेंट आपण ई-स्क्रुटिनीद्वारे चेक करून घेतल्यानंतर जी काही आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती 22/7/2026 रोजी लागणार आहे. याच्यानंतर इथं आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 23/7/26 ते 25/7/26 या वेळेमध्ये आपणास ग्रेव्हन्सेस सबमिट करायचे आहेत. म्हणजे आपणास जी प्रोव्हिजनल लिस्ट मिळाली असेल त्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये काही त्रुटी असतील तर त्याला आपण ग्रेव्हन्सेस टाकून त्या त्रुटी बरोबर करून घ्यायच्या आहेत. इथे आपण परत बघायचं आहे डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट. तर आपली फायनल मेरिट लिस्ट ही 27/7/2026 रोजी लागणार आहे. तर इथे कुठेही विद्यार्थ्यांनो स्टार नाही आहे. याचा अर्थ असा होतो की आपणास इथे मुदत वाढ ही मिळणार नाही. तर इथे आपण बघायचं आहे की डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट. आपली फायनल मेरिट लिस्ट ही 27/7/2026 रोजी लागणार आहे. आणि कॅप राऊंड 1साठी ज्या काही इंजिनिअरिंगच्या BE BTech महाराष्ट्रामधील ज्या जागा आहेत त्या सर्व जागांचा सीट मॅट्रिक्स हा आपणास त्याच दिवशी म्हणजे 27/7/2026 रोजी जाहीर होणार आहे. परत इथे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की आपणास कॉलेज निवडणे म्हणजे आपणास ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 28/7/2026 ते 30/7/2026 हा 3 दिवसाचा कालावधी आहे. या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आपण कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 100 कॉलेजेस टाकू शकता. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघितले BE BTechसाठी कॅप रजिस्ट्रेशन हे सुरू झाले आहे आणि कॅप राऊंड 1पर्यंतचे वेळापत्रक आपण बघितले. इथून पुढचे वेळापत्रक आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तुर्तास विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि माझा मोटिवेशन वाढण्यासाठी मला सबस्क्राईबसुद्धा करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.